अब खबर है भद्रावती तहसील से, जहां भद्रावती नगर परिषद की ओर से विविध खेल स्पर्धाएं तथा सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। नगर परिषद ने किस संदर्भ में यह स्पर्धाएं आयोजित की थी, आइए जानते हैं इस खबर में। भद्रावती नगर परिषद की ओर से 8 तथा 9 फरवरी को महिला बचत गट तथा नगर परिषद कर्मचारियों के लिए महिला बाल कल्याण समिति की ओर से घे भरारी अंतर्गत सांस्कृतिक व क्रीड़ा स्पर्धा का आयोजन किया गया था। 8 फरवरी को तालुका क्रीड़ा मैदान में क्रीड़ा स्पर्धा का उद्घाटन पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर, साथ ही मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद डॉक्टर विशाखा शेड़की के हाथों सुबह तकरीबन 10 बजे के आसपास किया गया। इस मौके पर जो स्पर्धाएं ली गई उसमें मुख्यतः कबड्डी, गोला फेंक, रनिंग, थ्रोबॉल, बैडमिंटन, रस्सी खेल आदि का समावेश था। 13 बस्ती स्तर संघों ने इसमें सहभाग लिया था, जिसमें से कुल 500 महिला बचत गट है। साथ ही नगर परिषद के महिला तथा पुरुष अधिकारी कर्मचारियों ने भी इसमें सहभाग लिया। 9 फरवरी को शाम को 6 बजे हुतात्मा स्मारक में सांस्कृतिक कार्यक्रम के साथ विविध क्रीड़ा स्पर्धा के पुरस्कार वितरण किया गया। कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में भद्रावती विधानसभा की विधायिका प्रतिभा धानोरकर के साथ भद्रावती के तहसीलदार अनिकेत सोनवने के साथ पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर तथा नगर परिषद के मुख्य अधिकारी डॉक्टर विशाखा शेड़की प्रमुख रूप से उपस्थित थे। विधायक प्रतिभा धानोरकर के हाथों दीप प्रज्वलन कर स्वागत गीत से कार्यक्रम का शुभारंभ किया गया और अंत में विजेताओं को पुरस्कारों का वितरण किया गया। तो सुनिए इस कार्यक्रम के संबंध में पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर ने क्या कहा। माध्यमातून या ठिकाणी क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भद्रावती नगरपालिकेकडे 550 बचत गट आहे। जवळपास 5500 महिला या नगरपालिकेशी जोडलेल्या आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नगरपालिकेला बचत गटाचं खूप मोठं सहकार्य आहे। यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। तर या ठिकाणी महिला सक्षम तर आहेच, पुन्हा त्यांना उत्साह निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून नगरपालिकेद्वारे 2 दिवसाचे हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात महिला सहभागी झाल्या असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम उद्या संध्याकाळला हुतात्मा स्मारक येथे होणार आहे। याचा एकच उद्देश आहे की महिलांना शारीरिकदृष्ट्या सुद्धा सक्षम झालं पाहिजे आणि त्यांना कुठं त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। साथ ही इस मौके पर भद्रावती नगर परिषद की मुख्य अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर विशाखा शेड़की ने भी इस संबंध में जानकारी दी। प्रकाशराव शेळके, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद भद्रावती। आज आपल्या भद्रावती शहरात जे आपले बचत गट आहेत, एकूण नगर परिषद भद्रावती सोबत 500 बचत गट जोडलेले आहेत आणि आपण 5,500 महिलांपर्यंत बचत गटाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत। बचत गटांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आपल्या नगर परिषद भद्रावतीच्या कोणत्याही उपक्रमांसाठी। तसेच त्यांचा देखील स्वतःतर्फे स्वतःचे बचत गट आणि त्या निमित्ताने स्वतः सक्षम होण्यासाठी त्यांचे अनेक उपक्रम चालू असतात। याच माध्यमातून आपण त्यांना ऊर्जा मिळावी, थोडंसं नेहमीच्या दैनंदिन कामकाजातून सुटका व्हावी, त्यांना थोडं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नगर परिषदेतर्फे घे भरारी हा कार्यक्रम आखण्यात आला। हा 2 दिवसाचा आखीव कार्यक्रम आहे। त्यात क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा या दोन्हींचा समावेश केलेला आहे। आज आपण क्रीडा स्पर्धांना सुरुवात केलेली आहे। आपल्याकडे स्वच्छतेचे काम केले जाते, त्यांना राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। आज आपण क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। तसेच उद्या आपल्या इथे हुतात्मा स्मारक येथे सांस्कृतिक स्पर्धेचे देखील आयोजन केलेले आहेत। माननीय आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्या आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहोत। आजच्या आपल्या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 11 ALF गटांचा सहभाग झालेला आहे। या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जाशेक की रिपोर्ट।